नमोज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ईशसृष्टीमध्ये जे अनेक नवलाव किंवा अवतार झाले, त्या अवतारामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार, त्याच्यानंतर त्यांच्या भावंडांचा म्हणजे सोपान काकांचा, निवृत्तीनाथांचा आणि मुक्ताईचा, या देवतांचा अवतार आहे। त्याविषयी संतांची अनेक प्रमाण आहेत। शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई, असं त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे। आणि ही भावंड जन्माला आली ही गोष्ट म्हणण्यापेक्षा त्यांच्या अवतारापासून जनसामान्यांच्या उद्धाराला सुरुवात झाली असं त्यांच्या चरित्राविषयी सांगता येईल। त्यात स्वतः निवृत्तीनाथ हे शंकराचा अवतार होते, ज्ञानेश्वर महाराज हे विष्णूचा अवतार होते, सोपानदेव हे ब्रह्मदेवाचा अवतार होते आणि मुक्ताई ही स्वतः मूळ माया मुक्ताई असं तिला म्हटलेलं आहे। सोपानदेवांचा जो समाधी आहे तो सासवडला आहे। निवृत्तीनाथांचा समाधी तिकडे त्र्यंबकेश्वरला आहे। आणि मूळ माया मुक्ताई ती विद्युत ज्याप्रमाणे विलीन होते त्याप्रमाणे ती विलीन झाली। समाधीचा वगैरे काही विशेष नाही आहे। संप्रदायामध्ये बऱ्याच संतांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत। निवृत्तीनाथांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा, नाथ महाराजांचा, ह्या सगळ्यांचा समाधीचा जर तुम्ही विचार केला तर यांनी सगळ्यांनी स्थलसमाधी घेतली, नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली आणि तुकाराम महाराजांनी आकाश समाधी घेतली, असा प्रत्येकाचा विशेष आहे। त्यामध्ये सोपानदेवाविषयी जर बोलायचं झालं तर सोपानदेवांनी गीतेवरची एक सोपानदेवी म्हणून स्वतंत्र छोटासा ग्रंथ लिहिला आहे। ती सोपानदेवांचंही वैशिष्ट्य अत्यंत आगळं वेगळं आहे, ती सुद्धा अतिशय चिंतनीय आहे। आणि सोपानदेव हे अतिशय ज्ञानी आहेत, किंबहुना सोपानदेवांच्या विषयी त्यांनी सोपानदेवी वाचली तर त्याच्यावरही पुन्हा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिता येईल, इतकी अर्थपूर्ण अशा प्रकारची ती सोपानदेवी आहे। म्हणजे जसं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली म्हणून ज्ञानदेवी म्हटले जातं, तसं सोपानदेवांनी ती लिहिलेली असल्यामुळं त्याला सोपानदेवी असं नाव दिलेलं आहे। आणि ते वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की सोपानदेव हे अत्यंत तलस्पर्शी चिंतन करणारे, अतिशय सूक्ष्म चिंतन करणारे, किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांच्या, निवृत्तीनाथांच्या पावलावर पाऊल ठेवून, किंबहुना त्यांचेच बंधू असल्यामुळं त्यांनी केलेलं अनुकरण हे सगळं त्यांच्या वाङ्मयामध्ये आहे असं तुम्हाला आढळात येईल। आणि असं सगळ्यांची एक वाक्यता असलेलं आणि आजकालच्या या चंगळवादाच्या युगामध्ये संतांचं वाङ्मय हेच त्याला तरणोपाय ठरेल, बाकी जगातलं कोणतंही वाङ्मय त्याला उपयोगी पडणार नाही। ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व सोपानदेवीचंही आहे। आणि सोपानदेवानी ज्याप्रमाणे सोपानदेवी लिहिली त्याप्रमाणे एक हरिपाठसुद्धा लिहिला आहे, तोही अतिशय चिंतनीय आहे। माऊलींचा जसा चिंतनीय तसा तो सोपानदेवांचाही अतिशय चिंतनीय आहे। असा की सोपानदेवांचा महत्त्वाचा भाग सोपानदेवांनी लिहिलेली सोपानदेवी हीच खरी त्यांची वाङ्मयी मूर्ती आहे, किंवा त्यांनी लिहिलेला जो हरिपाठ तीच एक वाङ्मयी मूर्ती आहे। ती जर आपण लोकांच्यामध्ये प्रसृत केली, लोकांच्यामध्ये प्रचारात आणली तर ती अतिशय उपयुक्त ठरेल। आता ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं, निवृत्तीनाथांचं महत्त्व आहे, मुक्ताईचं महत्त्व आहे, त्याचप्रमाणे सोपानदेवांचंही महत्त्व लोकांच्यामध्ये प्राप्त होईल, प्रसृत होईल आणि समाजामध्ये दैवी संपत्ती वाढावी, वृद्धिंगत व्हावी, समाजकारण सगळं होऊन समाजामध्ये संपत्ती नांदावी। आणि हे सगळे पुजारी, सगळे लोक जे आहेत ते सगळे गोसावी घराण्यातले आहेत। निवृत्तीनाथांचे पुजारीही गोसावी घराण्यातले आहेत, इथले सोपानदेवांचेही पुजारी गोसावी घराण्यातले आहेत। गोविंदबुवा इथे राहिले, लहान असताना राहिले, दादांची सेवा केली, उत्तम प्रकारचा अभ्यास केला आणि ते त्या घराण्यामध्ये जसं त्यांचे पूर्वज इथे येऊन दादांचे, नाना महाराजांच्या जवळ येऊन शिकून तयार झाले, त्याच योग्यतेचे हे गोविंदबुवाही तयार झाले होते। आता ते गोविंदबुवा वारले, आता हे दत्तात्रेय आहे तर त्यांनी तेही उत्तम कीर्तन करणारे आहेत, पण आता ते त्यांची मुलं आता हे नारायणराव वगैरे हे आहेत, आता यांनी हे केलं पाहिजे। माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे भूता परस्परे पुणो मैत्र जीवाची ही जर स्थिती तुम्हाला निर्माण व्हावी असं वाटत असेल तर त्यामध्ये या सगळ्या संतांचा जसा महत्त्वाचा भाग आहे त्याप्रमाणे सोपानदेवांचाही भाग अतिशय महत्त्वाचा आहे।
तो थोडा कोणी मनावर घेऊन त्याला आणलं नाही पुढे, पण आता आणलं तर तेही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये येऊ शकेल. ते होणं अत्यंत गरजेचं आहे. ते व्हावं याविषयी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी आणि सरते शेवटी सोपानदेवांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की याला प्रचार प्रसार होऊन समाजामध्ये दैवी संपत्तीला वाढण्याकरता उपयोग व्हावा, अशी प्रार्थना करून हे माझं अल्पसं बोलणं पूर्ण करतो. आता जावे अभयदान, जीवन एक रूपेचे, जीवन एक रूपेचे, उभारोनी बाहो देवा, उभारोनी बाहो देवा, हात ठेवा मस्तकी, हात ठेवा मस्तकी, नाभी नाभी या उत्तरे, नाभी नाभी या उत्तरे, करुणा करे शांत विजय, करुणा करे शांत विजय, वारोनी बाहो देवा, वारोनी बाहो देवा, हात ठेवा मस्तकी, हात ठेवा मस्तकी, तुका म्हणे केली आस, तुका म्हणे केली आस, तो हा दिवस फळाचा, तो हा दिवस फळाचा, वारोनी बाहो देवा, वारोनी बाहो देवा, हात ठेवा मस्तकी, हात ठेवा मस्तकी, पुंडरी गौरदे हर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु सोपान महाराज की जय. रूप पाहतालोचनी सुख झाले हो धारणे, सुख झाले हो धारणे, सुख झाले हो धारणे,
देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बरवा माधव बरवा माधव विठ्ठल बरवा माधव जय राम कृष्ण धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी आले घर जा वैकुंठे आले घर जा वैकुंठे लटिके वचन नाही नाही लटिके वचन नाही देही उदासीन देही उदासीन देही उदासीन देही उदासीन ये देव उपकारासाठी ये देव उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा मधुरावाणी उठे मधुरावाणी उठे तुकामये भाव कुठे तुकामये भाव ये देव उपकाराचा ये देव उपकाराचा आले घर जा वैकुंठे आले घर जा विठोबार कुमार संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी
जयंतरी दयावंत जयंतरी दयावंत जयंतरी दयावंत जयंतरी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी दयावंत जयंतरी दयावंत जयंतरी दयावंत जयंतरी दयावंत जयंतरी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी तेथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी तेथे उपकारासाठी तेथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी आले घर जावई कुंडी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावई खुंटी आले घर जावई खुंडी आले घर जावई खुंडी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी
बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी मधुरा वाणी ओठी तुका म्हणी वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी विठाला 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 विठाला. साधारणपणे इथून 30 किलोमीटरवर सासवड पंढरपूर रस्त्यावर सोपान महाराजांची समाधी आहे. आपल्या इथून तनपुरे महाराज नवीपेठ विठ्ठल मंदिर दोन्हींची दिंडी दरवर्षी तिथे मार्गशीर्ष वद्य एकादशीला येत असे आणि अजूनही ही परंपरा चालू आहे. तर तिथे सोपान देवांची जी समाधी त्या सोपान देवांचा समाधी काल मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी यावर्षी 29 डिसेंबरला आहे आणि ज्ञानोबारायांच्या समाधीचं वर्णन सगळीकडे होतं. ज्ञानोबाराय सर्वांना श्रुत आहेत. सोपानदेव म्हणजे ज्ञानोबारायांचे बंधू म्हणूनच माहिती, पण त्यांचा समाधी काल काय आहे हे आपल्याला माहिती व्हावं या उद्दिष्टानं हे कीर्तन इथे घेण्याचं ठरवलं आणि म्हणून समाधी वर्णनाचाच विषय आपण या ठिकाणी मांडणार आहोत. आमच्या आजोबांनी गुरुवर्य माऊली त्यांना म्हणत क्रांतिकारक होते. सासवडला समाधी सोहळा सुरू केला आणि स्वतः ते समाधी वर्णनाचं कीर्तन करत असत. 44 साली निवर्तल्यानंतर आमचे वडील गुरुवर्य अण्णा 45 सालापासून 98 सालापर्यंत 45 वर्ष 50 वर्ष त्यांनी ती कीर्तन सेवा केली आणि थकल्यानंतर मला म्हणले अरे घराची परंपरा आहे म्हणून तू उभा राहा आणि त्यावेळेपासून 2003 पर्यंत ती परंपरा मी सांभाळली आणि त्यामुळे हे कीर्तन मंदिरामधलं आमच्या परंपरागत अशा प्रकारचं घराण्यातलं आहे. पण ती सेवा आता काही निमित्तानं तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रसंग आहे. त्याच्याकरता सेवेला घेतलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा. कारण संतांच्या समाधीचं वर्णन करायचं असल्यामुळे त्यांच्या लक्षणात्मक अभंग घ्यावा आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायानं संतांची लक्षणं सांगितलेली आहेत ती आपण पाहणार आहोत. अर्थात अभंगाला सुरुवात करत असताना जगद्गुरु तुकोबाराय धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. संसाराला येऊन धन्य कोण झालं ते सांगतात. संसार याचे आपण अनेक अर्थ वापरतो. अगा उपजणिया आणि निमणे हे साचची मज मानणे या नाव संसारवन ज्ञानोबारायानं म्हटलंय. जन्म आणि मरण या नाव संसार. जन्माला येऊन कोणी धन्य झालाय का आपण पाहणार. दुसरा संसाराचा अर्थ कुटुंब प्रपंच विस्तार हा आणि तिसरा संसरती म्हणजे पुढे सरक राहणारा त्याला आपण संसार म्हणतो. पण संसाराचा जर विचार केला तर सुख नाही कोठे आलिया संसारा नाही कोठे आलिया सुख नाही कोठे आलिया संसार नाही कोठे आलिया संसार होऊन
का. हो, अरे सुख नाही कोठे आली या संसारा, किंवा दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे, संसार दुःख मूळ, हे सर्व आपल्याला आठवतं. म्हणजे जन्माला येऊन धन्य नाही, नवे नवे जन्म आणि मरण या नाव संसार म्हणलं तर काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मलमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा. हां, म्हणजे संसारात सुख आहे का हो जन्माला येण्यात? नव्हे. दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे, आणि म्हणून धन्यता म्हणता येणार नाही. आणि मरणाचा जर विचार केला तर तुका म्हणे वाहे, कशाचं भय? मरणाचं. आणि त्यामुळं जन्म आणि मरण याच्या धन्यता तुम्ही आम्ही मानतो का, मानू शकू का? आणि तुकोबार आहे तर इथे शब्द वापरत असताना धन्य ते संसारी, संसाराला आले आणि ते धन्य झाले. इथे दोन प्रकारे ते या शब्दानं दर्शक सर्वनाम दाखवलं आणि पुढे संबंध दाखवलाय. आणि तो संबंध पुढच्या 6 लक्षणांना सांगितलाय की तुम्ही आम्ही सामान्य माणूस जरी या ठिकाणी संसाराला विटलो असलो, दुःखकारक असला, तरी त्या संसारामध्ये सुद्धा कृतार्थता आहे, धन्यता आहे, आनंद आहे. आणि हा आनंद जर कोणी मानला असेल तर दयावंत जे अंतरी, पहिलं लक्षण सांगितलं. दुसरं लक्षण सांगितलं येथे उपकारासाठी. हां, तिसरं लक्षण सांगितलं लटिके वचन नाही. हां, चौथं लक्षण सांगितलं देही उदासीन. 5वं लक्षण सांगितलं मधुरा वाणी ओठी. आणि 6वं लक्षण सांगितलं तुका म्हणी वाव पोटी. म्हणजे धन्य ते संसारी या प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये जेव्हा तुकोबाराय विषय मांडतात त्याचं प्रतिपादन पुढच्या 3.5 चरणात करतात असं आपल्या लक्षात येईल. आणि ते सांगत असताना पहिलं लक्षण सांगितलं की बा हे का धन्य आहेत, तर दयावंत जे अंतरी, अंतरात्म्यामध्ये संत हे दयावान आहेत नव्हे. त्यांचा जर विचार केला तर दया संता भांडवल, वेची बोले उपकार, वेची बोले उपकार, वेची बोले उपकार. दया संता भांडवल, संतांचं जगण्याचं भांडवल जीवनाचं दयाच येतं. म्हणून दुसरे एके ठिकाणी म्हटलंय भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. म्हणजे ते दयावान आहे. पण दया कशी, तुम्ही आम्ही दया दाखवतो, पण त्या दयेमध्ये आणि संतांच्या दयेमध्ये फरक आहे. तुमची आमची दया ही अस्थायी दया असते. आणखीन पाहिजे का विचारू आणि दारावर आलेला हाकलून दे. पण संतांचं तसं नाही. दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत नामदेव महाराज. नामदेवराय कुठल्या समाजातले, आणि आमची दासी जनाबाई कुठल्या समाजातली, धनगर समाजातली. दासी म्हणून पण एवढी तिच्यावर दया केली, आपण सारिक हे करीती तात्काळ. आपण दासी म्हणतो का संत जनाबाई म्हणतो? संत जनाबाई नुसतंच नव्हे तर आपल्या कुटुंबासमवेत तिला सुद्धा समाधीला बसवणं केवढं मोठं म्हणे. आणि याला दया म्हणायचं. आणि म्हणून दयावंत जे अंतरी हे त्यांचं पहिलं लक्षण द्या. दुसरं लक्षण काय ते सांगतात, का धन्य आहेत, तर बाबा तुमच्या आमच्यासारख्यावर केवढी कृपा केली, केवढे उपकार आहेत. त्याचं लक्षण दुसऱ्या चरणामध्ये ते आम्हाला सांगतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी,
उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. दुसरं लक्षण आणतात की अरे एवढे उपकार ही बुडत हे जन न देखवे डोळा. गंमत अशी झाली, राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार धरिले कलिदोष हरावया. पहिला उपकार. कलियुगामध्ये भगवंताला अशा परिस्थिती निर्माण झाली की दर युगाच्या शेवटी जी निर्माण व्हावी तिथे सुरुवात झाली. आणि मग आता काय करावं, आपल्याला देव म्हणून तर प्रगट होता येत नाही, कारण संभवामी युगे युगे. मग त्याच्यावरती उपाय काय, मग उपाय केला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपण देव होय गुरु, आपण देव होय गुरु, आपण देव होय गुरु, आपण देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, आपणाची देव होय गुरु. देवपणावर पांघरून घेऊन ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तिर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला. अशा प्रकारे संतांची मांदियाळी निर्माण झाली. पहिला उपकार. दुसरा उपकार, तुमच्या आमच्यापर्यंत पोचले. करोनिया तीर्थमीश, केला जगाचा उद्धार. गावोगाव जावं तीर्थयात्रेच्या निमित्तानं, तिथे देवळात सगळ्यांना बोलवावं आणि कीर्तनाच्या बाजूनं प्रबोधन करावं. ऐका नाही उपकार. हां. तिसरं, त्याने त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. तुकोबारायाची गाथा निर्माण झाली, सोपानदेवी निर्माण झाली की कालांतरानं लोक ते वाचतील, पारायण करतील आणि त्याच्या बाजूने उद्धार होईल. उपकार. त्याच्या पुढचा उपकार, त्या ठिकाणी समाधीमध्ये बसले आणि प्रत्येक जण यावं आणि दर्शन घ्यावं, कृतार्थ व्हावं. तुकोबारायासारखे महात्मे वैकुंठाला जाताना कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, धर्म तुम्हा कर्म धर्म तुम्हा या माझे कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. म्हणजे निर्याण कालाला सुद्धा जगाचे कल्याणच चिंतन केवढं उपकारी. आणि ते झाल्यानंतर पुढे म्हणले ज्ञानेश्वरी वाचा, सोपानदेवी वाचा, गाथ्याची पारायण करा. कुठे यावत चंद्र दिवा करू, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे. हां. समाधीवरती डोकं ठेवा आणि कृतार्थ व्हा. एवढंच नव्हे, ते नाही केलं तरी चालेल. हां. गळ्यात माळ घालू नको. केवढे उपकार आहेत बघा बरं का. म्हणजे घालू नका असं नाही, हां उपकार सांगतो ते. गंध नाही लावला तरी चालेल, हरिपाठ नाही आला तरी चालेल, पताक कशी धरायची हे नाही कळलं तरी चालेल. ताटली घ्यायची, कुठल्या तरी दुकानातला बुक्का घ्यायचा आणि सगळी दुकानं टिपायची. नुसतं ज्ञानोबा तुकारामाचं नाव घेतलं तरी तो जगतोय. विठाला 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 विठाला. हो. आणखीन त्यांनी कोणते उपकार करावे तो, म्हणजे भला नका का माझ्याकडे येईना, पण नुसतं नाव घेतोय म्हणून येथे उपकारासाठी. पण कोण आले घर ज्या, संत वैकुंठामध्ये राहणारे, पण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि अशा रीतीनं ज्यांनी उपकार केलेत ते धन्य, दयावान आहेत ते धन्य. जे आणि ते याचा संबंध सर्वनामात्मक उपयोग करतात. पुढे सांगतात लटिके वचन नाही. आपण प्रास जमण्याकरता लटिके वचन नाही, तर लटिके वचन नाही देही उदासीन असं म्हणतो. पण लटिके वचन नाही म्हणजे प्रसंग कोणताही आला तरी खोटं बोलत नाहीत, हे वैशिष्ट्य.
तसं म्हटलं तर शास्त्रानं सुद्धा 4 वेळा खोटं बोलायची परवानगी दिली. एखाद्या गरिबाचं लग्न ठरत नसेल, एखाद्याचं अगदीच नुकसान होत असेल, सर्वनाशे समुत्पन्ने, असे वेगवेगळ्या प्रकार. पण तसा जरी प्रसंग आला तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलणार नाहीत, हे संतांचं लक्षण आहे. हल्लीच्या काळात होईल का? ते फक्त ज्ञानोबराय तुकोबरायासारख्या महात्म्यांनीच करावं. आणि म्हणून लटिके वचन नाही, आणि पुढे देही उदासीन, देहावरती उदास आहेत. आणि देहावरती उदास असल्यामुळं, देहाची ममता नसल्यामुळे लोकांनी किती छळ केला, किती यातना झाल्या, तरीसुद्धा त्याचं सुखदुःख त्यांना राहिलेलं नाही. त्यांची अवस्था सुखदुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, अशा प्रकारे. आणि म्हणून पुढचं लक्षण देही उदासीन. त्याच्या पुढं लक्षण सांगितलं मधुरा वाणी ओठी. तुमच्याजवळ येतात, आम्ही बोलतो, पण कसं बोलतो? काही माणसं अशी असतात की ज्यांना आईचा उद्धार केला की बोलतच येत नाही. सुरुवातच तिथून असते. काहींना चकारात्मकच बोलायचं असतं, काहींना याकारात्मकच बोलायचं असतं. जाताचं उदाहरण सांगतो म्हणून सांगतो. आम्ही आमच्या आजोळी लहानपणी जायचो महाराज. प्रत्येकाला आवड असते मामाकडे जायची. आणि आजोळी गेल्यानंतर पायातली चप्पल काढत नाही, पिशवी काढत नाही. तोच आमच्या मामांनी म्हणा किंवा कोणीतरी म्हणा, काय नार्या केव्हा आलास? विठाला 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 विठाला. म्हणजे बोलायची सवय असती. सगळं वेदशास्त्र संपन्न घराणं, हां, दशग्रंथी ब्राह्मण, पण बोलताना तशाच प्रकारे बोलणार. पण संतांचं मात्र वैशिष्ट्य असे मधुरावाणी उठी, गोड शब्द की ज्याच्या बाजूनं लोक आपलेसे करावेत, त्यांच्या जवळ यावेत. आणि म्हणून तर महाराष्ट्रातला एवढा अखिल समाज संतांच्या पालख्यांबरोबर जातो, अन्यथा जाऊ शकला असता का? कारण मधुरावाणी उठी. आणि त्याच्या पुढे तुका म्हणी वाव पोटी. ते काय करतात? ज्यांनी ज्यांनी जे जे दोष केले असतील, जे पाप केले असतील, त्या सर्वांचं आपल्या उदरामध्ये साठवून ठेवतात, अंतःकरणात साठवून घेतात. म्हणून तुका म्हणी वाव पोटी. त्यांना अशा प्रकारे सामान्य जीवांच्या आणि पापाचा याला ते करावं म्हणून पोटात ते घालून घेण्याकरता वाव असे शब्द वापरतात. आणि अशा 6 लक्षणांनी युक्त म्हणून ते धन्य. अन्यथा तुमच्या आमच्यात एक तरी लक्षण आहे का पहा. हां, आता विस्तार भयास्तव गोष्ट सांगत नाही, आम्ही दया कशी करतो, आमचे उपकार कसे असतात, विनोदानं पुष्कळ गोष्टी सांगता येतील, पण केवळ संतांची लक्षणं कशी आहेत ते पाहायचं. म्हणून विस्तार भय थांबून इथे जसं भगवंताचं वर्णन करत असताना षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. भगवंताचं लक्षण तोच फक्त 6 गुणांनी युक्त आहे. तुमचं आमचं लक्षण षड्रिपूंनी युक्त, आणि संतांचं लक्षण या 6 लक्षणांनी युक्त. म्हणून तुकोबराय सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी. विठोबा रघुमाई.